पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी, आरोपी मनोज चौगुले याचे व त्याची पत्नी लक्ष्मी चौगुले यांच्यामध्ये गॅस टाकीच्या पैशाच्या कारणावरून भांडण झाले। यावेळी आरोपी मनोज चौगुले यांनी आपली पत्नी लक्ष्मी चौगुले हिला लोखंडी पाईपने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। लक्ष्मी चौगुले हिला जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना 8 सप्टेंबर 2022 रोजी तिचा मृत्यू झाला। मयत पत्नीच्या भावाने नरसप्पा अर्जुन इटकर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर उस्मान शेख वळसंग पोलीस ठाणे यांनी केला। आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले। सदर गुन्ह्याचे तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यामावर, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली झाला। यात सरकारतर्फे अॅडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी युक्तिवाद केला। तो युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती मनोज चौगुले यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। या कामी PSI विजय जाधव, दिनेश यादव, महिला पोलीस सब इन्स्पेक्टर प्रिया जाधव, पोलीस शिपाई दरेप्पा वनमोरे यांनी देखील तपास कामी उत्कृष्ट कामगिरी केली।